कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो, आजकाल वाढलेले कोलेस्ट्रॉल ही एक अतिशय सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले की हृदयविकार, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. पण चांगली बातमी अशी आहे की काही सोपे घरगुती उपाय आणि योग्य जीवनशैली अवलंबल्यास कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय. उपाय नंबर 1, सकाळी कोमट पाण्यात लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तर कोमट पाण्यामध्ये दररोज सकाळी 1 ग्लास कोमट पाणी, त्यात अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत मिळते. हा उपाय अतिशय प्रभावी आहे, तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत. त्यात आपण लसूण भरपूर प्रमाणात खा. लसूण हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तुम्ही आहारात लसणाचं प्रमाण भरपूर प्रमाणात घ्या. दररोज सकाळी 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो. काहींचा BP वगैरे वाढतो ना, तर तो नियंत्रणात राहतो. त्यानंतरचा उपाय आहे ओट्सचा आहारात समावेश करा. ओट्समध्ये विद्राव्य फायबर असते. हे फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप मदत करते. त्यामुळे तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचं, दलिया किंवा फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्यानंतर आपण चौथा नंबरचं पाहणार आहोत जवस, ज्याला फ्लेक्सी सीड्स असे सुद्धा म्हणतात. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असल्यामुळे ते फॅटी ॲसिड असल्यामुळे भरपूर प्रमाणात असते. दररोज 1 चमचा भाजलेल्या जवसाची पूड खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यानंतर आपण बघणार आहोत, तर तुम्ही जवस थोडीशी बडीशोपमध्ये वगैरे भाजून खाल्ली तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यानंतर आपण 5व्या नंबरचं बघणार आहोत हिरवा चहा म्हणजेच ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. दिवसातून 1 ते 2 कप ग्रीन टी घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप मदत होऊ शकते. त्यानंतर मित्रमैत्रिणींनो, 6 नंबरचं आहे साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. हो, साखर आणि मैद्याचं प्रमाण आहारात जास्त राहिलं तर खूप प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. तर अनेक लोक फक्त तेलकट पदार्थांनाच दोष देतात, पण जास्त साखर, बिस्किटे, केक, पेस्ट्री आणि मैद्याचे पदार्थ हे देखील कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. हो, उदाहरणार्थ समोसा वगैरे हे सुद्धा मैद्यापासून बनलेले असतात. त्याच्यामुळे ते सुद्धा थोडंसं अवॉइड करा. म्हणून अशा पदार्थांचे सेवन मर्यादित करा. रोज किमान 30 मिनिटे चालणं ठेवा. आपला 7व्या नंबरचा उपाय आहे, तुम्ही साधारण 30 ते 40 मिनिटे चालणं ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला व्यायाम हा कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. दररोज 30 मिनिटे वेगाने चालल्यास HDL म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. तर
प्रत्येक व्यक्तीने साधारण 30 ते 40 मिनिटे चालणं खूप गरजेचं आहे. यामुळे हृदय निरोगी राहते. त्यानंतरचा उपाय आहे, आपण 8व्या नंबरचा उपाय बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुका मेवा म्हणजे आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो त्याला, तर त्याचं प्रमाण वाढवा. बदाम, अक्रोड आणि पिस्ते यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं फॅट्स असतात. दररोज मर्यादित प्रमाणात सुका मेवा खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास खूप मदत मिळते. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी 1 ते 2 बदाम, काजू, जे ड्रायफ्रूट्स आहेत, अक्रोड, पिस्ते हे नक्कीच खा. त्यानंतरचा 9 नंबरचा उपाय आहे, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होते, तसेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. म्हणून शक्य असल्यास ह्या सवयींपासून खूप प्रमाणात दूर राहा आणि ह्या सवयी नसलेल्या खूप फायद्याच्या असतात. त्यानंतर आपण बघणार आहोत 10 नंबरचा उपाय, पुरेशी झोप घ्या. भरपूर माझे मित्रमैत्रिणी आहेत जे खूप कमी वेळ झोप घेतात. काहींना शारीरिक व्याधी असते, काहींना स्ट्रेस असतो, तर तुम्ही भरपूर प्रमाणात झोप घ्या, पुरेशी झोप घ्या. झोपेचा आणि हृदयाच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेतल्यास शरीरातील अनेक हार्मोन्स संतुलित राहतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यानंतर महत्त्वाची सूचना मित्रांनो, घरगुती उपाय उपयुक्त असले तरी ते वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. म्हणून जर तुमचे कोलेस्ट्रॉल खूप वाढलेले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित रक्त तपासणी करून LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी तपासत राहा. तर मित्रांनो, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महागडी औषधे किंवा विशेष उपायांची गरज नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि हे सोपे घरगुती उपाय तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात किंवा करू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी राहा, आनंदी राहा.